काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी त्यामध्ये भोंग असतील, जोकर असतील आणि काँग्रेस कमिटीचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी आज मीटिंग आयोजित केली होती। त्या मीटिंगला त्या तालुक्याच्या प्रभारी हरणारताई, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक देवीदाजी बनसाळी, आमच्याबरोबर आलेले सर्वच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या पद्धतीने इंदापूर तालुक्याचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आत्ताच जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपंचायतीच्या इलेक्शन डिक्लेअर झालेले आहेत। पहिल्या सुरुवातीला नगरपंचायतीच्या इलेक्शन डिक्लेअर झालेले आहेत। त्या माध्यमातून आम्ही काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। आता आमच्याकडे 7-8 फॉर्म जवळ आलेले जमा झालेले आहेत आणि ते फॉर्म अजून 2 दिवसात अजून काही जमा होतील, परंतु आम्ही या ठिकाणी पूर्ण पॅनल त्या ठिकाणी उभा करतो आहे। परंतु आमच्या आघाडीचे म्हणजे आमच्या मित्रपक्ष त्याच्यामध्ये शरद पवार गटाचे असतील किंवा उद्धव ठाकरे गटाचे असतील, असे आमची एकत्र जिल्ह्यामध्ये आघाडी झालेली आहे। त्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रपणाने या ठिकाणी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे काँग्रेस त्याच्या पंजाच्या चिन्हावर लढतील, पवार गटाचे तुतारीच्या चिन्हावर लढतील आणि उद्धव गटाचे त्यांच्या मशालच्या चिन्हावर लढणार आहे। अशा पद्धतीने एक समझोता करून त्यांचे आमचे कार्यकर्ते, आमचे प्रभारी वगैरे त्यांच्याबरोबर एकत्रपणाने बसून ती जागेची वाटणी करतील आणि वाटप करून त्या ठिकाणी असणारे सर्व उमेदवार आम्ही या ठिकाणी काँग्रेस माध्यमातून उभे करणार आहोत। ते त्यांच्या पद्धतीने त्यांचे उमेदवार उभे आम्ही एकत्रपणाने ते करणार आहोत तालुक्याच्या समूहाने। आणि अशा पद्धतीने काँग्रेसचा विचार हा सर्वसामान्यांचा विचार आहे आणि सर्व म्हणून आम्ही या ठिकाणी काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचा वेढा उचललेला आहे। कोण म्हणतं काँग्रेस संपली, कोण संपलेलं आहे, अशा कितीतरी वेळा काँग्रेसचं संकट आलेलं आहे आणि त्या संकटाला मात करून काँग्रेस भरारीने त्या ठिकाणी घेऊन चांगल्या देशामध्ये, राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने नावलौकिक करून सर्वसामान्यांची कामं करण्याकरता ही काँग्रेस पुन्हा भरारी घेतलेली होती। परंतु आता म्हणजे आता इथल्या कार्यकर्त्यांचा तो निर्णय आहे की बाबा आम्हाला आम्ही फॉर्म भरलेला आम्हाला ते जागा मिळेल का, तिकीट मिळतील का, बी फॉर्म देतील का, ते सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही काँग्रेस पार्टीतर्फे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। कुणालाही त्या ठिकाणी नाराज करणार नाही। सर्वसामान्य कार्यकर्ते एकत्र येऊन एकत्रपणाने आम्ही हा काँग्रेसचा बालेकिल्ला या ठिकाणी इंदापूरचा चालवणार आहे। त्या इंदापूर तालुक्याला एक काँग्रेसचा असणारा इतिहास आहे। इंदापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। शंकरराव बाजीराव पाटलांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं काँग्रेस महिलापासून मुळापासून या ठिकाणी रुजवलेली आहे आणि तीच प्रक्रिया आम्ही आता या नवीन कार्यकर्ते आम्ही सर्वांनी तो या पद्धतीने आम्ही ती चालू करणार आहोत। आता या ठिकाणी असणाऱ्या आता नगरपंचायतीच्या इलेक्शनला पहिले सामोरं जाऊन नंतर जिल्हा परिषद, तालुका पंचायत याच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी सामोरं जाणार आहोत। दौंड, इंदापूर आणि बारामती विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची आगामी निवडणूक रणनीती कशी आखली जाणार आहे? जी काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत ह्या तुम्ही स्वबळावरती लढवणार आहेत का मित्रपक्षांशी? आता आमच्याकडे सर्व स्वबळाचे अर्ज आलेले आहेत, परंतु आम्ही मित्रपक्षांच्या बरोबर आघाडी करून त्या ठिकाणी लढवण्याचा निर्णय आम्हाला वरून आमच्या सृष्टीने दिलेला आहे। त्या पद्धतीने आम्ही काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या बरोबर आमची त्याची बोलणी चालू आहेत आणि त्या पद्धतीच्या वाटाघाटी सुरू झालेल्या आहेत आमच्या। काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाणार का? प्रश्नच नाही। आज एवढी महत्त्वाची मीटिंग असतानाही काँग्रेसचे तालुका अध्यक्ष असतील किंवा महिला अध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील, यांनी या बैठकीला दांडी मारलेली, याकडे आपण कसं पाहता? आता ते त्यांचा प्रश्न आहे, परंतु आम्ही याच्याकडे पाहणार म्हणजे आम्ही त्याचा प्रभारी त्याचा अहवाल देतील माझ्याकडं, मी तो अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवणार आणि त्याच्यावर 100% कारवाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। इंदापूर तालुक्याला गेली कित्येक वर्ष झालं नवीन चेहरा तालुका अध्यक्ष म्हणून भेटणार अशी चर्चा आहे, परंतु अद्याप कोणताही या संदर्भात निर्णय झालेला दिसत नाही। पूर्वीसारखं आता होणार नाही। पूर्वीचे जे अध्यक्ष होते त्या अध्यक्षांच्या कारकिर्दीमध्ये अनेक वेळा इथं अनेक प्रसंग घडलेले आहेत आणि त्या पद्धतीने इथं वातावरण एकदम खराब, जिल्ह्याचंच वातावरण खराब झालेलं आहे। परंतु आता आम्ही या ठिकाणी आम्ही सर्व जुने जाणते निष्ठावंत कार्यकर्ते एकत्र येऊन
या ठिकाणी आम्ही सर्व एकोपाने या ठिकाणी हा जिल्ह्यामध्ये संपूर्ण काँग्रेसचं वातावरण तयार करण्याची भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. त्याचा दौरा आम्ही काल पण परवा मावळ, लोणावळा, मुळशी असे घेऊन आम्ही तो कार्यक्रम तिकडे जाऊन दौरे चालू आहेत. आज सकाळी दौंड झालं, आता इंदापूर, आता बारामती जाणार आहोत, नंतर आता सासवड पुरंदर करणार आहोत. अशा पद्धतीचे आमचे सर्व दौरे आखलेले चालू होणार आहेत. आता नगरपंचायतीच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये आता जे इलेक्शन लागले त्याचे फॉर्म गोळा करण्याची प्रक्रिया चालू झालेली. आमच्या प्रभारी आहेत त्या सर्वांना फॉर्म वगैरे घेतात. त्याच्यानंतर आता तानाजी चोंदे वगैरे, तानाजी भोंग आणि देवकर वगैरे ही सर्व मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी काम करतात. असं कोणी नाही, आमच्यात गटतट असलं काय करणार नाही, आम्ही ते गटतट कधी होऊ देणार नाही. जो कोणी अशा पद्धतीची भूमिका घेईल त्याच्यावर आम्ही 100% कारवाई केल्याशिवाय आणणार नाही. सर्वांनी एकोप्याने या ठिकाणी काम करण्याचा निर्णय आम्ही हे धोरण आखलेले आहे. इंदापूर तालुक्यामध्ये काँग्रेसमध्ये फक्त पदाधिकारी आहेत, परंतु कार्यकर्ते नाहीत. कार्यकर्त्यांना ताकद पुरवली जात नाही असं पदाधिकाऱ्यांची खदखद आहे. काय ते आता होईल सर्व, काय आता व्यवस्थितपणाने सर्वच मार्ग लागल, त्याची काही चिंता करण्याचं काय करणार नाही. ऑटोमॅटिक सर्व लोक आता आज तुम्ही पाहिलं ना, कधी जमली होती काही तर तुमच्याच भाषणामधून आम्हाला ऐकायला मिळालं ना, एवढे कधी लोक जमले नव्हते, पहिल्यांदाच पाहतो एवढी लोक जमलेले आहेत म्हणून. काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना ताकद पुरवली जाणार? प्रश्नच नाही. थँक्यू.